माणूस जमीन आणि शेतीच्या वादातून कुठल्या थराला जाऊ शकतो याचं ताजं आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे अहमदपूर तालुक्यातील मेथी या गावातील दोन पिता पुत्रांना अगदी अमानुषपणे जनावरासारखं मारण्यात आले आणि त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये आज ते लातूर येथील त्रिमूर्ती हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत। एकंदरीत या घटनेमध्ये फक्त जमिनीच्या वादावरून झालेली ही तक्रार आज त्याचं रूपांतर एकदम खून खराब्यामध्ये झालेलं आहे आणि प्रशासनाने यामध्ये जर वेळीच दखल घेतली असती तर कदाचित हा प्रकार टळला असता। माझ्यासोबत ज्यांना मारहाण झाली त्यांचे नातेवाईक आहेत, नेमके त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत। माझं नाव दत्तात्रय जालिंदर नागमे, राहणार मेथी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। आमच्या शेताचा वाद चालू होता अनेक दिवसापासून, 15-20 वर्षापासून वाद चालू होता। त्यासाठी आमचे भाऊ, माझा भाऊ महेश जालिंदर नागमे ही गावात गेला होता लहान मुलीला घेऊन। त्यानंतर त्यांच्या जावयाने त्यांना बोलून घेतले की वजन उचलू लाग म्हणून। उचलायच्या जवळ गेल्याच्या नंतर प्रदीप सूर्यकांत माने यांनी पाठीमागून वार केला। त्यानंतर सूर्यकांत माने आणि राजकुमार सूर्यकांत माने आणि त्यांचा जावई ह्या चौघांनी मिळून त्यांना बेदम मार दिले, लोखंडी रॉडने आणि विळूच्या काठीने मार दिले। त्यानंतर माझी ताई बहीण आल्यानंतर बहिणीला, माझी बहीण वर्षा बाळासाहेब बोंबडे, तिला पण मार दिले। पुन्हा आई आल्याच्या नंतर आईच्या गच्चीला धरून आबा फेकून दिले, लांब दरड्याला धरून फेकून दिले। पुन्हा पप्पाला माहिती झाल्याच्या नंतर पप्पा जालिंदर गोविंदराव नागमे हे शेतातून आल्याच्या नंतर काय झाले म्हणून जवळ गेल्या प्रदीप शेषे माने यांनी डोक्यात रॉडने मारून पप्पाला हे बेशुद्ध केले आणि 1 घंटा त्या ठिकाणी आमच्या पप्पाला कुणालाच जवळ येऊ दिले नाहीत। मी भिवून पळून गेलो, मला पण मारतात म्हणून मला भीती वाटली की पळून गेल्याच्या नंतर माझे काका मेघराज शुभा नागमे हे त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मी काकाच्या सोबत मी घटनास्थळी पोहोचलो। काका आले म्हणून मी घटनास्थळी पोहोचलो। भीतीमुळे मी जवळ गेलो नाही। पुढे की पोलीस स्टेशन म्हणजे आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आम्हाला वाहन सुद्धा गावातलं घेऊ देण्या गेले, त्यांनी वाहनाची सोय गावातल्या दिली नाहीत। पुन्हा मित्रांनी माझ्या गाडी बोलून घेतली आणि गाडीवर आम्ही 4 व्हीलर मध्ये चाकूर हॉस्पिटलला घेऊन आलो। तिथून सिरियसली आहेत म्हणून सांगितले की लातूरच्या त्रिमूर्ती हॉस्पिटलमध्ये त्यांना येऊन ऍडमिट केलेलं आहे। डॉक्टरनं सांगितलेलं आहे की वडिलाचं मेंदूचं ऑपरेशन करायचे म्हणून सांगितले आणि बंधू महेश नागमेचे की हाताचं फ्रॅक्चर असल्यामुळे उजव्या हाताला पाठीमागून आणि पुढून मनगटात आणि हाताच्या 3 नसा बोटाच्या तुटल्यामुळे त्याचं ऑपरेशन करायचे आहे। ते सूज उतरली नाही म्हणून त्यांनी ऑपरेशन थांबवलेलं आहे। 20-25 वर्षापासून चालू होता वाद। तहसीलदार मॅडमला आम्ही 6 महिन्याखाली अर्ज दिलेला आहे, त्याच्यासाठी माझ्यापाशी कॉपी पण आहे। ती कॉपी मला तहसीलदार मॅडमने आणि कुणीही मला हात दिला नाही ना काही केला नाही। काहीच नाही, अर्ज आम्हाला म्हणजे त्याचा रिप्लायच आला नाही। तहसील कार्यालयामधून आम्हाला रिप्लाय कसलाच भेटला नाही, काहीच नाही। आम्हाला काही पण भेटला नाही। मला फक्त न्याय मागणी आहे सर। माझे भाऊ महेश नागमे आणि जालिंदर नागमे वडील माझे हे मला सुखरूप घरी पाहिजे आणि माझे वडिलाला आणि भावाला न्याय पाहिजे मला आता पण गावात जायला मला आज पण भीती वाटते सर। आज पण मला गावात जायचं म्हणलं तर मला भीती वाटते। मला त्याबद्दल ही आहे, मी त्या दिवशीपासून हॉस्पिटललाच आहे सर। मला गावात पण जावं वाटत नाही सर। भाऊ आहे माझा, हे काहीच माहित नाही मला। लोकांकडून माहित झाल्यानंतर मी ज्या टायमाला मी जिथं कुठं झालंय म्हणून गेल्यानंतर मला ते दिसलं। त्या टायमाला ह्यांच्या हातामध्ये रॉड आणि काठ्या होत्या, पण ते मला काही कोण म्हणलं नाही। एक तरी पण आवाज देत होत हे उचल नको म्हणून। त्याच्यातल्याच कोणतरी बोललं जाऊ दे त्याच्या नादाला लागू नको, उचलू दे म्हणले। मग पुतण्यानं मी गाडीमध्ये उचलून हॉस्पिटलला घेऊन आलो, हे सरकारी हॉस्पिटलला चाकूर। हजर होते तिथं, त्याच ठिकाणी हजर होते। माणूस त्यांचा जीव मारण्याचा का असावा, म्हणजे माणसाला कोणी उचलू देत नव्हते आणि तळपरडून इथं मारावं असा काही त्यांचा बेत असेल।
त्या अर्थी लोकांना म्हणजे उचलून न द्यायचं कारणच ती होतं. ज्या टायमाला मी आल्यानंतरच ही मग पुन्हा एकूण एकाच्या ह्यानं मदतीनं मग उचलावं लागलं आम्हाला. एकंदरीत सर्व कुटुंबाची मिळून प्रशासनाकडे काय मागणी असणार? मागणी हीच राहील की आम्हाला प्रोटेक्शन मिळावं, दुसरी काय मागणी राहणार आहे. आणि ह्यांची जी परिस्थिती आहे आता ह्यांची दुनियाची नाजूक आहे. हे ना आता काय करू शकते ती आहे, पहिलेच आता कंडम झाले. अजून अशीच जर येळ येऊ लागली तर ह्या लोकांना काय करायचं. गावात तर अशी परिस्थिती ही निर्माण झाली.